खूप छान हेल्दी आणि टेस्टी भाकर तयार केलेली मी. कसली भाकर तयार केली, कशी तयार केली हे बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल तुम्हाला. हाय हॅलो नमस्ते, शीतलज लाईफमध्ये मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. आणि मी आज खूप छान हेल्दी रेसिपी घेऊन आलेली. त्याच्या आधी मी माझं विदाऊट शुगर ब्लॅक कॉफी करून घेतलेली, तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि माझ्या घरात आहे ना थोडेसे मसूर, थोडी उडीद डाळ, मुगाची ग्रीन डाळ आणि मुगाची डाळ, ह्या 3 गोष्टी थोड्या उरले होते. म्हटलं काय करायचं, एकत्र मिक्स करून वरण करायचं का, तर नको, थोडे हरभरे पण भिजवलेले होते. मग मी काय केलं, या 2-3 प्रकारचे कडधान्य एकत्र भिजवून ठेवले. आणि मग दुसऱ्या दिवशी ना छान त्याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि मस्त फ्रेश कोथिंबीर, फ्रेश हिरवी मिरची टाकून छान मिक्सरमध्ये सगळं टाकलं मी. हे जे दाखवलं मी हे सगळं मिक्सरमध्ये टाकून घेतलं आणि छान त्याची मस्त पेस्ट बनवून घेतलेली. बघा बरं, असं घरामध्ये थोडं शिल्लक राहिलं ना, गृहिणीला कशी बरोबर आयडिया सुचते, चला याचं काहीतरी वेगळं करून बघावं. भाकर म्हणजे ना मुलांना तर खरोखरच कंटाळा येतं, मुलांना आवडतच नाही. म्हणून मग असं प्रत्येक आईला वाटतं का चला काहीतरी वेगळं करून बघावं असं. आणि विशेष म्हणजे ही भाकर आहे ना आपल्याला वेट लॉससाठी पण खूप फायदेशीर आहे. प्रोटीन भरपूर असतं, तुम्हाला तर माहिती कडधान्यामध्ये. मग हे सगळं मिक्स करून आहे ना छान मी पेस्ट तयार करून घेतली. आणि याच्यात आहे ना थोडंसं मी जिरे पण घातले, चांगली टेस्ट पाहिजे ना आपल्या भाकरीला. आणि मग सगळं घातलं, पण आपण मीठ नाही घातलं तर काही मजाच नसते नाही का कुठल्याच रेसिपीला. म्हणून मग चवीपुरते मीठ पण घातले मी. आणि मस्त गरागरा मिक्सर फिरवायचं आणि मस्त पेस्ट रेडी झाली. आणि मग काय करणार, आपल्या घरात आहे ज्वारीचं पीठ, आपल्याला करायची आहे भाकरी, ज्या आरोग्यासाठी खूप हेल्दी असतात. खायला तर जीवावर येते, पण मग आपण असं बनवायचं काहीतरी टेस्टी कशी लागेल असं. बघा बरं, पेस्ट रेडी झालेली. आता आपण करणार आहे मस्त भाकर. तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी बघू. एका भांड्यामध्ये ती सगळी पेस्ट, आपण जे मिश्रण तयार केलं होतं मिक्सरमध्ये, ते सगळं काढून घ्यायचे. आणि मग छान भाकरीसाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा. मस्त ज्वारीचं पीठ गाळून घेतलेलं आहे आणि त्यात मी थोडे पेस्ट तयार केली, ते थोडं टाकून पीठ मळून घ्यायचे छान. त्यात पाणी नाही घातलं तरी चालतं, मी पाणी न घालताच छान पीठ मळलं गेलं. आणि छान अशी भाकर थापून घेतली छान. आणि भाकर केली. भाकर भाजताना हा खरं काही खमंग वास आला खरंच भाकरीचं. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी बघून. तर बघा बरं, आपण जर डोकं चालवलं ना असं छान कल्पना येतात आपल्या डोक्यात, जे आपल्यासाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी खरोखरच उत्तम आहेत, चांगले आहेत. आणि मी ही छान भाकर केली टेस्टी मस्त, आणि खूप आवडली माझ्या घरातल्या लोकांना. भरपूर पोट भरून जेवण केलं आम्ही आज. आणि सांगू का मी आणखी तुम्हाला वेगळी गंमत, भाकर तर केलीच मी, पण मग त्याच्यासोबत आता सगळं बाहेर जायचं असतं, बाहेरचे कामं पण असतं आपल्याला, म्हणून फटाफट आवरायचं नाही का. म्हणून लवकर सगळं आवरलं आणि लवकरच म्हटलं स्वयंपाक करू. मग नाश्ता पण तयार करायचा होता मला. तर मी काय केलं, छान भाकरी झाल्या. भाकरी लागतात आम्हाला घरात 3, मस्त हेल्दी आणि टेस्टी भाकरी करून घेतल्या. आणि मग नंतर मी काय केलं, जे आपण हे एकत्र सगळं प्रोटीनचं सगळ्या डाळी एकत्र करून आपण पेस्ट बनवून घेतली ना, त्याचे मस्त ढेरडे तयार केले, धिरडे बनवले. मग याच्यात काय करायचं, थोडं आणखी पीठ घालायचं, पाणी टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. आणि मीठ आहे ना चेक करून घ्यायचं, कारण आपण पाणी आणि आपलं मीठमध्ये पीठ टाकतो आहे ना, तर मग थोडंफार ते मीठ कमी होऊ शकतं, तर चेक करून घ्या. थोडं चवीपुरतं आणखी मीठ मिक्स करा त्यात. आणि छान गरा मिक्स करून घ्या. आणि मग पॅन ठेवायचा, थोडंफार ऑइल लावायचं, नाही लावलं तरी चालतं, छान होऊन जातं धिरडे. मग थोडंफार ऑइल लावायचं आणि मस्त नाश्त्यासाठी पण, म्हणजे बघा लंचमध्ये पण हेल्दी, नाश्त्यामध्ये पण हेल्दी, खरंच मजाच आहे. मग असे छान धिरडे बनवून घेतले मी. बघा बरं, आपण विचार करतो ना घरातल्या लोकांनी 2 घास जास्त खायला पाहिजे आणि ते हेल्दी पण पाहिजे शरीरासाठी. तर असं आपण विचार करतो ना, तर खरंच छान रेसिपी सुचतात आपल्याला. आणि मी असं मस्त तयार केलेले. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि बघा जसा टाईम भेटतो तसं मी असं छान छान गोष्टी करत असते आणि तुमच्यासोबत मी शेअर करते.
तुम्हाला आवडल्या तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि मस्त कमेंट करा. आणि असेच येणारे व्हिडिओ बघायचे असेल तर आपले शीतल्स लाईफ चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूच, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.